Krishna Krishna Krishna
हरे कृष्ण. उपस्थित सर्व भक्तवृंदांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या या आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये. आपण गरुड पुराण हा विषय घेतलेला आहे. मागच्या वेळेला आपण संक्षिप्त चर्चा केली होती गरुड पुराणावर, आणि आता आजचा हा शेवटचा आणि दुसरा भाग यावरती आपण चर्चा करणार आहोत. हरे हरे. गरुड पुराण तर मागच्या वेळेला किती भक्त उपस्थित होते इथं गरुड पुराणच्या प्रसंगाच्या वेळेला? तर आपण बऱ्याचशा गोष्टींची चर्चा केली होती गरुड पुराणाविषयी. जसं आपण पाहिलं होतं की भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, जातस्य हि दुर्गम मृत्यू दुर्गम जन्म मृत्युश्च तस्मात् परिहार्येण न त्वं शोचितुम् अर्हसि. जिसने भी जन्म लिया है उसकी मृत्यु निश्चित है और मृत्यु के पश्चात पुनर्जन्म भी निश्चित है. अतः अपने अपरिहार्य कर्तव्य पालन में तुम शोक नहीं करना चाहिए. तर गरुड पुराणे कसं उदयास आलं? ज्या वेळेला गरुडजींना हा प्रश्न पडला की या जगामध्ये मृत्यू होत आहे, प्रत्येक क्षणाला होत आहे, आणि मृत्यू नंतर नेमकं काय होतं, मृत्यू नंतरचं सत्य काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. आणि मग एका मागे एक गरुडजीने असे अनेक प्रश्न विचारले, आणि मनुष्य जन्माच्या सार्थकासाठी, सर्व मनुष्याच्या, अखिल मनुष्य जातीच्या कल्याणासाठी जे काही प्रश्न विचारले गेले आणि जे भगवान विष्णूंनी उत्तर दिलं ते म्हणजे हे काय आहे, गरुड पुराण आहे. आपण पाहिलं होतं की 18 पुराण आहेत. तर सर्व पुराण जे आहेत ते 3 गुणामध्ये विभाजित केलेली आहेत. सत्व गुणाची पुराण आहेत, रजस गुण आणि तामसिक गुण. या जगामध्ये जे काही गोष्टी आहेत ते 3 गुणामध्येच आहेत, सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण. प्रत्येक गोष्ट, आपलं जेवण कसं आहे, आपलं झोपणं, आपलं कार्य, जे काही पण या जगामध्ये आपण पाहणार ते 3 गुणाच्या अधीन आहे. म्हणून भक्तीमध्ये पण जे काही गोष्टी आहेत ते 3 गुणामध्येच येतात. कीर्तन असलं तरी ते 3 गुणामध्ये आहे, तुमची आध्यात्मिक साधना पण 3 गुणामध्ये आहे, तुमचा जप जो आहे आपण जप करतो होता तो सुद्धा 3 गुणामध्ये येतो. म्हणजे आपण कुठल्या गुणामध्ये जप करतो हे महत्त्वाचं आहे. म्हणून सांगितलं जातं की सकाळी उठल्यानंतर ब्रह्ममुहूर्तामध्ये जप करा. का? त्यावेळेस सत्व गुणाचा प्रभाव जास्त असतो, म्हणून आपला जप पण सत्व गुणामध्ये होईल. तर प्रत्येक गोष्ट जर 3 गुणामध्ये आहे तर तसंच इथलं जे पुराण आहे ते सुद्धा कुठल्या गुणामध्ये आहे, 3 गुणामध्ये. तर हे जो आहे सत्व गुणामध्ये असणारे पुराण जे आहेत त्यामध्ये कोणती आहेत, विष्णू पुराण, नारद पुराण, भागवत पुराण, आणि 3 नंबरला जे आहे कुठला आहे, गरुड पुराण. म्हणजे गरुड पुराण हे कुणासाठी आहे, सत्व गुणामध्ये स्थित असणाऱ्या व्यक्तीसाठी. त्याचा अर्थ काय आहे की गरुड पुराण समजायचं असेल तर आपल्याला सत्व गुणामध्ये राहायला पाहिजे. तर आपण कुठल्या गुणामध्ये असतो, पहिला प्रश्न सांगा, आपण कुठल्या गुणामध्ये आहे, सत्वगुणामध्ये, रजोगुणामध्ये का तमोगुणामध्ये? आपण सर्व कोणत्या गुणामध्ये, सत्वगुणामध्ये असणाऱ्या लोकांनी हात वर करा. अरे एवढा कॉन्फिडन्स लेवल आहे. आणि तमोगुणामध्ये असणारे हात वर करा. सत्वगुणामध्ये, तमोगुणामध्ये, रजोगुणामध्ये किती जण आहेत? कधीही कोणत्याही काळी एका गुणामध्ये स्थित नसतो. कधी आपल्यामध्ये दिवसातल्या 24 तासामध्ये आपल्या गुणामध्ये पण बदल होतो. कधी आपण रजोगुणामध्ये असतो, कधी तमोगुणामध्ये, आणि खचित एखाद्या वेळेला सत्वगुणामध्ये. तर रज, तम आणि सत्व या गुणाचा वर खाली लहरी अशा समुद्रावर तशा वर चढ-उतार होत राहतो आपल्याला. म्हणून कधी कधी अत्यंत आनंद वाटतो आपल्याला हृदयातून, त्यावेळेला समजायचं आपण कुठे आहे, सत्वगुणामध्ये स्थित. जेव्हा रजोगुण असतो त्यावेळेला पॅशन असतं, कार्यक्षमता जास्त असते, आपल्याला कार्य करायची इच्छा असते, भरपूर काय आपण करून टाकतो. ते आहे रजोगुण. आणि तमोगुण म्हणजे आलस्य आहे, प्रमाद आहे,
नशाच्या आहारी गेलेला व्यक्ती हा तमोगुणाच्या आहारी गेला. तर व्यक्ती हा दिवसातील 24 तासामध्ये प्रत्येक गुणामध्ये स्थित असतो वर खाली. परंतु विशेषतः आपल्याला जर आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर आपण हळूहळू जास्त करून आपण तमोगुण आणि रजोगुणाच्या मिश्रणामध्ये असतो. आज या कलियुगमध्ये जर पाहिलं तर जास्त करून पब्लिक कशामध्ये आहे, तमो आणि रज किंवा रज आणि तम यामध्ये जास्त राहतो. क्वचित एखाद्या वेळेला सत्वगुणामध्ये स्थित झाल्यानंतर मग त्यांना अध्यात्म काय आहे, भगवत काय आहे ते समजायला लागतं. तर गरुड गुणांचे आहे ते सत्वगुणामध्ये स्थित आहे आणि म्हणून आपण सत्वगुणामध्ये आल्यानंतर आपल्याला ते परिपूर्णरित्या समजू शकतो. तर मग आता आपण सत्वगुणामध्ये आहे का नाही समजणार का आपल्याला गरुड गुण? समजणार का? कारण आता आपण काय केलं, हरिनाम केलं, हरिकीर्तन केलं आणि या परंपरेला प्रार्थना केली. तर त्या गुरु परंपरेच्या शक्तीद्वारे आता आपण काही काळासाठी का होणार सत्वगुणामध्ये आलेलो आहोत. ठीक आहे, झोपला तर तुम्ही तमोगुणामध्ये जाणार तर झोपू नका. तर सत्वगुणामध्ये राहण्यासाठी काय करायचे, जागर राहायचंय, ध्यानपूर्वक श्रवण करायचं आहे. तर गरुड पुराण हे सत्वगुणामध्ये येणारं पुराण आहे आणि याच्यामध्ये अनेक प्रकारचे जे प्रश्न आहेत ते अखिल मानवाच्या कल्याणासाठी आहेत. आपण संक्षिप्तमध्ये पाहिलं होतं की 19,000 श्लोकांचा असणारा हा ग्रंथ आता आपल्याकडे फक्त 8,000 श्लोक शिल्लक राहिलेले आहेत. तर ते 2 भाग आपण पाहिले होते, जास्त आपण संस्कृत जाणार नाही. तर मागच्या वेळेला जे आपण पाहिलं त्यामध्ये आपण काय काय पाहिलं, आपण पाहिलं मृत्यूचं स्वरूप काय आहे, बरोबर. नंतर यमलोक पाहिलं, प्रेत योनी पाहिली का, अंतिम यात्रा पाहिली आपण, नरक लोक, आणि त्यानंतर नरक मुक्ती काय आहे आणि पाप कर्म या 3 विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. पहिल्या पूर्वीच्या भागामध्ये आपण बाकीच्या गोष्टी घेतलेल्या आहेत. तर त्याचबरोबर आपण काय पाहिलं होतं की 16 स्टेशन्स आहेत. त्यानंतर मृत्यू झाल्यानंतर व्यक्ती जो प्रवास होतो त्याचा कुठं, यमपुरीकडे. त्यामध्ये येणारे किती स्टेशन आहेत, नाव आठवून येतात का, लक्षात आहेत का? जायचे त्या मार्गावर, लक्षात ठेवा, स्टेशन चुकलं नाही पाहिजे. तर हे स्टेशन आहेत. किती स्टेशन आहेत, 16 स्टेशन. तुमचं आवडतं स्टेशन कोणतं आहे? प्रवास केला की मागच्या वेळेला. तर हे 16चे 16 स्टेशन, पहिल्या स्टेशन पासून ते 16व्या पर्यंत प्रत्येक स्टेशन गणेश काय होतं, त्रास वाढत जातो व्यक्तीचा, यातना वाढत जातात. आपण पाहिलं होतं मागच्या वेळेला, है ना. आणि याच स्टेशनच्या मध्ये एक नदी येते, त्या नदीचं नाव काय, वैतरणी नदी, है ना. कशापासून बनलेली नदी ते, हे काय दिसतंय, रक्त, फू, मांस इत्यादी अभद्र वस्तूपासून बनलेली ही नदी आहे. तर या नदीमध्ये पण कोण राहतं त्याचा आपण चर्चा केलेली होती. नरकामध्ये जाण्यापूर्वी या नदीमध्ये जीवात्मा राहतो. किती काळासाठी, 1000 वर्षापर्यंत. कोण राहतात त्याच्याविषयी आपण चर्चा केलेली आहे. लक्षात नसेल तर प्रोजीनी टाकले मला वाटतं ना युट्यूबला, ते पुन्हा तुम्ही ऐका. तर वैतरणी नदीमध्ये राहणारी लोक कोण आहेत आणि मग या नदीतून जर पार व्हायचं असेल तर आपण काय सांगितलं होतो, गौ सेवा. सर्व काय केले जीवनामध्ये येऊन परंतु गायीची सेवा नाही केली तर मग अवघड होऊ शकतं. तर या वैतरणी नदीला पार करण्यासाठी सर्वात महत्वाचं काय आहे, आणि म्हणून सनातन धर्मामध्ये भगवान श्रीकृष्णाला काय म्हणलेलं, नमो ब्राह्मण देवाय गो ब्राह्मण हिताय च कृष्णाय गोविंदाय नमो नमः. काय, नमो ब्राह्मण देवाय गो ब्राह्मण हिताय. जे ब्राह्मण वैष्णवांचं गायींचं रक्षण करणारे आहेत असे भगवंतांना आम्ही नमन करतो. तर भगवंतांना गायी, ब्राह्मण, वैष्णव अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणून जो कोणी व्यक्ती गायीची सेवा जर केली त्याच्या जीवनामध्ये त्यानं तरी त्याला या नदीचं दर्शन होत नाही किंवा या नदीचं जरी दर्शन झालं तर गौ माता त्याला अगदी अलगदरित्या या नदीच्या पार घेऊन जाते आणि त्याची या भयंकर दुःखापासून मुक्तता होऊ शकते. आणखी काय पाहिलं होतं आपण, तसे स्टेशनचा प्रवास करत करत हा जीवात्मा ज्या वेळेला यमपुरीच्या द्वारावरती येतो तर त्याला पुन्हा अंगठ्या एवढं शरीर होतं. प्रवास करत असताना किती शरीर होतं त्याचं,
गरुड पुराणामध्ये आपण मागच्या वेळेला पाहिला हातभर एवढं शरीर मिळालं आहे ना. एवढ्या शरीराद्वारे त्याने किती प्रवास केला? 16 स्टेशनांचा. आता जेव्हा तो नरकामध्ये प्रवेश करणार आहे किंवा यमपुरीमध्ये प्रवेश करणार आहे त्यावेळेला त्याला एवढं शरीर दिलं जातं. एवढं अंगुष्ठी मात्र. आणि या शरीराद्वारे तो येऊन पोहोचतो कुठं? हे 4 द्वार आहेत यमपुरीचे. कुठले द्वार आहेत? तर हे 4 द्वार 4 दिशेला आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. तर हे 4 द्वार आहेत आणि या प्रत्येक द्वारातून जाणाऱ्या व्यक्तीची गती वेगवेगळी आहे. तर आपण जी नदी पाहिली किंवा जे 16 स्टेशन पाहिले ते कुठल्या द्वाराला येतात? दक्षिण द्वाराला येतात. कुठे येतात? हे जे दक्षिण द्वार आहे ह्याला येतात. मग या दक्षिण द्वारावर प्रवेश करणारे किंवा या दक्षिण दिशेने प्रवेश करणारे जीवात्मा आहेत त्यांची सर्वात जास्त संख्या कुठे आहे? तर कलियुगमध्ये आहे. बहुतांशी लोक या दिशेने प्रवेश करतात. मग पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशेने कोण जातात? ज्यांनी आपल्या जीवनामध्ये काहीतरी अध्यात्म केलेला आहे, नामजप केलेला आहे, दान कर्म केलेला आहे, पुण्य संचित केलेला आहे, अशी व्यक्ती पूर्व, उत्तर किंवा पश्चिम दिशेने प्रवेश करतात. बाकी सर्व जवळजवळ 99.99% लोक दक्षिण दिशेनेच प्रवास करतात. आणि इथं आपण पाहिलं होतं की प्रवेश केल्यानंतर आत गेल्यानंतर त्याला जे दर्शन होतं ते कुणाचं होतं? यमराजांचं. जे अत्यंत महाभयंकर आहेत. त्यांचे 11 रूप आहे, तांबरलेले डोळे आहेत, केस आहेत, आणि काळे कुट आहेत, सिंग आहेत. जसं वर्णन आपण ऐकतो यमराज एक अत्यंत भयंकर दिसतात तसे पाहिलं तर. आणि हे यमराजांना उंची सांगितलेली आहे 3 योजन. यांना पाहिल्यानंतर जीवात्मा थरथर कापत तिथंच बेशुद्ध पडतो. त्यांचं फक्त रूप बघून. मग पुढची शिक्षा तर आमचीच गोष्ट आहे. परंतु आणि मग त्याला इथं यमराजांच्या इथं आल्यानंतर चित्रगुप्त त्यांना कर्माचा साठा लोका काय आहे ते सांगतात आणि मग त्यांना त्याप्रमाणे शिक्षा दिली जाते. मग यमराज जे आहेत, यमराज हे कोण आहे? तो सांगता येईल? यमराज हे कोण आहे? कोणी राक्षस आहे, कोणी असुर आहे, कोण आहे? देवता आहे ना. कोण आहेत यमराज? धर्मराज आहे. देवता आहे, देवता आहे ना. आणि देवता जी लोक आहेत ते कुठल्या गुणामध्ये स्थित असतात? सत्वगुणामध्ये. काय लक्षात ठेवा. म्हणजे यमराज ही साधारण व्यक्ती नाही. आता हे जे यमराज आहेत फक्त देवता नाही तर ते भगवान विष्णूचे परम भक्त आहेत. म्हणून ते वैष्णव सुद्धा आहेत. कोण आहेत? म्हणून यमराजांची गणना जी आहे ती 12 महाजनामध्ये होते. किती जनामध्ये? महाजन. कथास म्हणतात महाजन. महाजन म्हणजे अशी व्यक्ती ज्यांच्या चरणांचं अनुगमन करत जर एखाद्यानं आपल्या जीवनाची वाटचाल केली तर त्याला भगवत प्राप्ती अगदी सहज होते. तर हे जी 12 महाजन आहेत त्यामध्ये कोण येतात? यमराजी पण येतात. जसं सांगितले ब्रह्मदेव आहेत, नारद मुनी आहेत, भगवान शिवजी आहेत, चतुष्कुमार, कपिल ऋषी, स्वयंभू मनुजी आहेत, प्रल्हाद महाराज, जनक महाराज, भीष्म महाराज, बली महाराज, सुखदेव गोस्वामी आणि शेवटी कोण आहे ते? यमराज. ते सुद्धा कोण आहेत? 12 महाजनांपैकी आहे. आणि म्हणून जसं रूप दक्षिण दिशेने प्रवेश केल्यानंतर लोकांना होतं ते फक्त पापी लोकांना होतं. पण जे पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशेने प्रवेश करतात, जे पुण्यात्मा जीवात्मा आहे, जे भक्त आहेत, त्यांना जे दर्शन होतं ते कुणाचं होतं? धर्मराज. वैष्णव रूपामध्ये यमराजांचं दर्शन होतं. आणि तिथं गेल्यानंतर यमराजी त्यांचं स्वागत, आदर, आतिथ्य करतात. तर कधी कधी असा प्रश्न येतो की हे ज्या गोष्टी आहेत ते खरोखरच शास्त्रामध्ये दिलेले आहेत का? या जी गोष्टी आहेत त्या दंतकथा तर नाहीत ना. म्हणजे कुणीतरी आपलं भीती दाखवण्यासाठी. कारण बऱ्याच ठिकाणी म्हणतात की नरक वगैरे जी आहे ती लोकांनी वाईट कर्म करू नये म्हणून यांची आपल्याला भीती दाखवण्यासाठी साधू संतांनी काहीतरी लिहून ठेवलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? भीती
बसावी आणि लोकांनी चांगलं वागावं, तसं प्रत्यक्षात पाहिलं तसं काही नाही. असं बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं. ऐकले का तुम्ही कधी असं म्हणणारे लोक आहेत का? हो का नाही? आहे. आपल्यापैकी किती आहेत? ठीक आहे. नाही, इतर धर्म कुठले? सनातन धर्मामध्ये हे तर मोठं दुःख आहे. इतर धर्मामध्ये असतं तर काहीच वाटत नसतं, पण आपल्या धर्मामध्ये आपल्या धर्माबद्दल माहिती नसणारे अज्ञानी लोक आपल्या धर्मावरती जेव्हा टीका करतात ते सगळ्यात मोठी शोकांतिक आहे. तर हे सर्व आहे का नाही या बाबतीत फार सुंदर सत्य घटना आहे. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर निष्ठुर प्रभुपाद यांचे गुरु आहे. कोण आहे? गुरु आहे. त्यांचे एक शिष्य होते जे भक्तीमध्ये आले, नाम जप चालू केला, काही काळ टिकले होते आणि नंतर मग त्यांचा रस गेला निघून आणि ते भक्ती सोडून बाहेर निघून गेले. परंतु काही काळ ते त्या संघामध्ये होते. जसं आपण पाहतो आता की भक्तीमध्ये आल्यानंतर आता इथं मालगाव मध्ये तुम्ही पाहिलं असेल बरीचशी लोक नवीन नवीन आले होते, आता बरीचशी येत नाही आहे ना. प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की सातत्यानं भक्तीमध्ये राहणं फार कठीण आहे. कसं सातत्यानं वर्षानुवर्ष. आता गेल्या 25 वर्षामध्ये मी असे अनेक भक्त बघितले जे आले आणि गेले, पण काही काळासाठी 1 वर्ष 2 वर्ष 5 10 वर्षापर्यंत, हो काय काय तर 25-30 वर्षानंतर सुद्धा भक्ती सोडून जाणारे. म्हणजे आजीवन भक्तीमध्ये राहणे आणि धर्माचं पालन करणे, हरिनाम घेणे ही कलियुगमध्ये एवढी सहज गोष्ट नाही. तर हे जे भक्त होते ते पण आले होते, येऊन थांबले. काही वर्ष होते व त्यांनी जप अर्चना केली आणि मग त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर त्यांचं शेवटची अंतिम यात्रा काढण्यात आली. अंतिम यात्रा झाल्यानंतर त्यांना पार्थिव देह होता तो अगदी संस्कारासाठी अंतिम संस्कारासाठी जेव्हा ठेवण्यात आला, आता अंतिम संस्कार होणार होता तोपर्यंत ही व्यक्ती उठून बसली. सगळ्यांना वाटलं भूत ऐकलं काय, सगळी शरीर इकडे तिकडे पळायला लागली, पण ते मला थांबा थांबा थांबा, मीच आहे मीच आहे मीच आहे. अरे म्हणजे तू गेला होता, तू कसा काय परत आला? मग तिथंच त्यानं बसून कथा सांगितली आणि माझा मृत्यू झाला होता. आणि जसं आपण पाहिलं की गरुड पुराणामध्ये की मृत्यू झाल्यानंतर यमदूत जे आहेत ते आपल्याला 2 मिनिटासाठी सर्व प्रवास करून आणतात नरक लोकांचा यमपुरी. ते म्हणजे माझ्याकडला पण 3 यमदूत आले, मला घेऊन गेले आणि गेल्यानंतर मी लाईन मध्ये उभा होतो पाहत होतो की चित्रगुप्तचे सांगत आहेत, यमराज प्रत्येकाला शिक्षा सांगत आहेत. अनेक प्रकारचे नरक मी पाहिले, अनेक प्रकारचे यातना मी पाहिल्या, ते 16 स्टेशन मी पाहिले. तेव्हा भीतीने मी थरथर कापत होतो. मला समजत नव्हतं की आता काय होणार आहे मला. आणि ज्या वेळेला मला पकडून यमराजीच्या समोर आणण्यात गेलं आणि तिथं मला उभं केल्यानंतर चित्रगुप्तने माझी फाईल ओपन केली. फाईल ओपन केल्यानंतर मी केलेले कुकर्म सगळे दिसले त्यामध्ये, परंतु काही चांगले कर्म पण दिसले. म्हणजे ग्रीन सिग्नल पण येत होता, रेड सिग्नल तर आहे पण ग्रीन सिग्नल कुठंतरी चिकचिक करत होता. मग विचारण्यात आले की काय